खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रम सुळेंना सांगितला। पोलिसांकडून आरोपींना मदत केली गेली असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। ही पण कुणाची तरी लेक आहे, मी पण कुणाची तरी लेक आहे। ही माऊली 40 वर्षाची पण नाही आहे, तिच्या कपाळावरच कुंकू नाही। त्या आईची अश्रू अनावर आहे। कुठल्या आईला सगळ्यात जास्त दुःख काय होऊ शकतं हे प्रत्येक आईला समजतं। आपलं मूल जाणं ह्याच्यापेक्षा मोठं काय दुःख असतं। माझ्या मावशीचा असाच एक मुलगा खूप लहान वयात गेला आणि आज त्या गोष्टीला 20-25 वर्ष झाली असतील, माझी मावशी नाही सावरली अजून। तिचा तर बिचाराचा ॲक्सिडेंट झाला होता। म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक बोलण्यात, त्याच्यामुळे एक आईचं दुःख, एक बहिणीचं दुःख, एक लेक, एक मुलगा, आपण खरंच या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकू? कारण का त्यांचे वडील परत आल्याशिवाय हा न्याय कसा? पण तरी एवढ्या समजूतदार पद्धतीने कुटुंब वागते, त्या पद्धतीने या लेखीला मी बघते। आणि मी तुम्हाला खरंच सांगते, मी अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छिते की आदरणीय पवार साहेब येऊन गेले, इथे बरेच सक्षना, बाप्पा, संदीप हे सगळेच इथे येत होते आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषयच नाही, या भारताचा, या महाराष्ट्राचा एक लेख आपण बनवला आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणीही त्याच्यात पडू नये, पण माणुसकीच्या नात्याने न्याय यायला मिळाला पाहिजे। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आपल्याला आपले अधिकार दिले, त्याच्यात एका कुटुंबाला एकूण 70 दिवस झाले न्याय मिळत नाहीये, हे धक्कादायक। आणि ज्या काही घटना गेल्या 8-10 दिवसात झाल्या ते इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या, म्हणून मी ठरवलं की आता काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा न्याय, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार, हा शब्द मी तुम्हाला इथे दिला। आणि याच्यात पक्ष नाही, काही नाही, काही नाही, कारण काही इलेक्शन येतात, पक्ष असतात, आमचे मतभेद मनभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजे, ते कसं शकतं लोकशाही, पण ती लोकशाही आहे, ही माणुसकी आहे। आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरलंय का हो आपण? हा प्रश्न माझ्या मनात पडतो। म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहेत, पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते सुसंस्कृत नेतृत्व आहे। मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला 8 दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, अपेक्षा होती की ठीक आहे, या राजनीती तो चलती रहेगी, पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे वर की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही। तो सिग्नल वरून दिला पाहिजे। प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपून घेतला जाणार नाही। हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्काराने चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल। आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय करा। आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालला, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू, मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती राहील गावकऱ्यांना, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू। बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली। बाप्पा म्हणला मी उभं राहतो भाषण करतो, म्हणलं काय बोलणार? उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही। बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले। म्हणलं अरे अजून काय बोल? ते म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको। जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच पाहिजे। आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही, कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर, पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की ह्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही, बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते
की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शामना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात घ्यावं. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाय स्टेटमेंट, पण मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असो, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू. या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलंय, न्याय जर मिळाला नाही तर काय करायची ती सत्ता मला सांगा. आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला. मला विचार, आणि मी तुम्हाला शब्द देते की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही, आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषयच नाही. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द दिला, मी त्याच्या आईला आणि आजीला हिच्या शब्द दिला की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही देणं देणं नाही, पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, ही उतरलीच पाहिजे. ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही, आणि ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानीच मोडून काढायचा. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. तुमच्या काय कोर्ट केसेस असतील, काय असतील, स्वतः मी बघेन. मी स्वतः त्यात तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही आहे. तुम्ही म्हणला तसं बीडमध्ये जे कुणाला हाणामारी झाली आता, त्याचं डोकं फोडलंय कुणाचं, ते फोटो तुम्ही दाखवला. त्या कुटुंबाची माहिती घ्या, त्या कुटुंबाला पण आपण न्याय. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाहेर गेली. कसं काय करते प्रशासन? मग सत्तेमध्ये बसला ना, विकास विकास विकास, हा यांचा विकास आहे. जर माझी लेख जाणार असेल, ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला. तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले, याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख वाटते की माझा लेख परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे, हा महाराष्ट्र आहे, हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे, आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार. कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ, आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय चाललंय? अहो, जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस काय त्यांचं नाव, वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय. काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे? ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना, आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही. हे करायचंय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण 7वा आहे ना, तो कृष्णा आंधळे आहे कुठे? असंच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी, पाणी द्या. कृष्णा आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही? अहो, रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना. पटत कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले कृष्णा आंधळे मिळत नाही. हा जे बोलला ते खरं बोलला. तुझा मर्डर झाला, खरं सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे.
आणि मला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला, कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू. आणि त्याचा तुम्हाला काय बोलायचं? एसपीचे सीडीआर काढा, डीवायएसपी आणि एसपीचे सीडीआर जे पहिले म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाजा कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा, डीवायएसपीचे सीडीआर काढा. आणि ताईंनी ज्याचे हिंद दिली की प्रशासनानं, ताई तुम्हाला आठवत असेल की शीना बोरा नावाचं एक प्रकरण झालं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी खून प्रकरणं झाली म्हणजे पब्लिक मध्ये गेली. पोलीस हे बघतं की एक दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर ठेवते. मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही? कारण या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या आहेत. आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे, तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ, त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता, तो फिल्म बघत होता, व्हिडिओ बघत होता, अटक कशी झाली, कोणाला अटक झाली, तर मागण्यावर त्याला कोयता मारला. ह्या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्ह्यू मध्ये घेत नाही, त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या, तर काहीच नाही मिळणार नाही. लोकच तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला. नाही नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ईडीचा केस राहिला, आपण जे मागणी केली आहे की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे. मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना, तेव्हा त्या काळामध्ये ईडी, आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पोराला ईडी माहिती आहे राज्यात आता. आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे या देशामध्ये, त्याला ईडी लागते. मला प्रश्न विचारतोय, त्या वाल्मिक कराडला तो जर खंडणी मागत होते ना सगळे, मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली, त्यांना ईडी का नाही लागली? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना. कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी, मे महिन्यात खंडणी मागली. जर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची. का नाही लागली तेव्हा? तुम्ही मला सांगा, विचार करून सांगा. तो काळ कुठला होता? मे महिन्यात इलेक्शन चालले होते. आता इलेक्शनच्या वेळेत तुम्ही खंडणी मागताय इलेक्शनसाठी. कशासाठी? का खंडणी मागणं गुन्हा आहे? कशासाठी का मागे ना? 1 रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे. आणि मग जून पासून काय या सरकारने काय केलं? यांचंच सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात. अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली, तो एफआयआर झाला का नाही? तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच का नाही लागली? कारण का भीतीच नाही वर्दीची राहिलेली या जिल्ह्यामध्ये. हे दुर्दैव आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मी जन्मापासून फार जवळून पाहिले. जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना, तर असं वाटतं चला बाबा, मी तुमच्याबद्दलच बोलतो. मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात, महिला पोलीस असतात. आम्हाला सार्थ, आमची कॉलर टाईट होते की अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे, वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घालावी. दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतं तेव्हा आमची टाईट होते कॉलर, एकदम आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं. पण बीडमध्ये काय चाललंय? आणि हे म्हणतात ते खरं की बीडची बदनामी होते. लोक साहजिक आहे, मलाही वाईट वाटलं. अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. काय झालंय? या 5 लोक क्रांतिकारी, बरोबर आहे तुमचं अगदी, अंबेजोगाई, या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात. बीडचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या 5, 10, 25 लोकांनी केलेलं आहे. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात. आता ही लढाई मी तर म्हणीन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे. घ्या एक लाटणं, आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून टाळा, असा मी आग्रह करते. काय लावलंय आमचं? आमच्या घरातले कर्ते पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार? ये नाही चले. महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही. आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्नत्याग प्लीज करू नका. तुम्ही गाव फार दुःखातून गेले, तुमचं कुटुंब दुःखातून गेलं. वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू, पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती. त्याच्यामुळे मी मनापासून
जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं तर. काय बोलणार तुमच्या. आणि जे काही झालं हे अतिशय दुर्दैवी झालं. पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही, कारण खाली लेकरांची जबाबदारी आहे आपल्याला. पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा. तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. आणि बीडमध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा. माझा फोन 24 तास चालू असतो. आम्हाला फोन करा, आपण काय करायचं ते करू. आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली. मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली. आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली. बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत. आम्ही वाट बघू. आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली, पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आणखीन एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते. जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं. आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही. आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळेल. मी विचार करते, ही लेख विचार करा. ही लेख वडिलांसाठी वण राज्यात मोर्चे करत फिरते, भाषण करते. मी सांगते तुम्हाला, सरकार जे बसलंय ना या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे. त्यांचं सरकार या लेखींच्या अश्रूवर आहे. मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांचे अश्रू नाही दिसत. झोप कशी येते हो मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या. मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं यांना माझा चेहरा दाखवू, काय या लेकीला मी सांगू. अहो मी पण गेले खूप गोष्टींमधून, पण माझे वडील माझ्यावर आहे, तिचे वडील परत येणार नाही आहे. तो लढायला लेकी लढू शकतात. आम्ही सगळ्या लढलो, तुम्ही पण लढला, आमचे भाऊ पण खूप लढले. पण हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ. हिचे तर बाबा परत येणार. आणि मुलगी अभ्यास करते, भाषण करते, आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दाने बोलत न्याय देऊ म्हणतं. काय न्याय द्या कुटुंबाला ते. आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे. त्या तानाजी सावंताचं पोरग विमान वापस बोलले. माझा काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं, तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत. इतके निर्दयी आहात तुम्ही. काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये. हे सब नाही चले. आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू. आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही, आणि ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली आहे, ती अर्थातच आम्ही ह्यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत, पण ते सुख त्याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आलात आणि जो विश्वास माझ्यावर दाखवला. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की एखाद्याने जेव्हा आपल्यावर विश्वास टाकताना त्याचं एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते. आणि तुमची बहीण म्हणून ही आज जबाबदारी घेणार आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्या बरोबर पूर्ण राहू. आवाज साहेबांचा आमच्या कुटुंबातलेच लोक आहेत. माझं नाव नाही घेतलं मला काही फरक पडत नाही. मी लढणारच माणूस, मला काही ह्याच्यात दुसरी गोष्ट मला स्पष्ट करायची नसता, झोपबंद स्पष्ट करायची. कुणाकडे अजूनही आहे. काय बोलताय. लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आजही त्यांच्याकडे आहे. एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं तर ते गेलं कोर्स. मी स्वतः विचारले एसडीएम तर ते नाहीये, आता रनिंग नाहीये असं त्यांनी मला सांगितलं. लिहून घ्या त्यांच्याकडून, लिहून मागून घ्या, मागणी करून घ्या. मला थोडीशी सुस्पष्टता याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की ही माणुसकीची हत्या. खरंच आहे. इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मारणं हे माणुसकीला शोभणार नाही.
त्यामुळे उभा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासाठी तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चालू द्यायचं. तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती, मी वंजारी विरुद्ध लढा मराठा लढा नव्हता कधी. हा मानवी मनातली जी विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो. जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहिलं पाहिजे, आम्ही उभे राहिलो. याला कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही. ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे. कारण का ही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे. त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही. गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये 40 आय एस ऑफिसर तयार केले वंजारी समाजाने. ते चेहरे आहेत आमचे. हा कसला चेहरा मारायला? हे असले काही चेहरे होत नाही. महाराष्ट्रातले तमाम वंजारी समाजाचे लोक फोन करतात, म्हणाले आम्हाला गावामध्ये तोंड दाखवायला लाज वाटते. लोक आमच्याकडे संशय नजरेने बघायला. लोकांना त्रास दिला त्यांनी, कोटे गुन्हे